Thank you. Welcome to AGS Broca and Bonik, my friends. I hope you are preparing well for your exams. You are enhancing vocab and you are feeling confident about various words that you have never come across. And you are also, I'm sure you are also being confident. You feel confident about learning new words in comparatively easy method, right? Comparatively easier method, right? So, as playful as this activity is, it is also about persistent practice. So, today we are going to solve a few more exercises. We are going to take a look at various habits of speaking, various ways of speaking. So we took a look at various words such as magniloquent, grandiloquent, right? Involvement, revolvement, so on and so forth. So of course, through root words, we will continue today's session. And without any further wastage of time, let's begin. Right? Let's embark. So we have today. Right. So let's see what we have got first. All right. Here we have magnanimous. So first, let's understand what explains. So what is the explanation of these words? Magnanimous, right? So magnanimous. So big-hearted, right? Magnanimous is आपण म्हणतो उदार. एखादा माणूस उदार असतो ना. So magnanimous is big-hearted, generous. Big-hearted किंवा generous means उदार, charitable, forgiving. मनाने मोठा असतो त्यामुळे माफ पण करतो. इटिमॉलॉजिकली ग्रेट माइंडेड, ज्याचं मन मोठं आहे असा. सो हा वर्ड कसा तयार झाला? वर्ड इज फॉर्म फ्रॉम मॅग्नस प्लस एनिमस. सो एनिमस मीन्स माइंड और एनिमस मीन्स इमोशन पण काही लोक म्हणतात त्याला, बट एनिमस इज माइंड. सो वी विल डिस्कस दिस वर्ड इन डेप्थ इन चॅप्टर 12. All right, let's take a look at it later. Magnate. So there are two things. One is magnete, magnet, and one is magnate, magnate. So हा जो आहे तो magnet आहे, nate. You look at the pronunciation, magnate. So like आपण म्हणतो ना pen, pen, आणि pain, pain. So हा आहे magnate. A person of great power or influence, ज्याचा इन्फ्लुएन्स आहे, ज्याच्याकडे खूप सत्ता आहे, खूप पैसा आहे, है ना. सो उच्चभ्रू, अतिशय इन्फ्लुएन्स असलेला, सो असा एक बिग विल. त्याला एक इडियम आहे, बिग विल म्हणजे असा माणूस जो ज्याच्याकडे खूप पैसा आहे, सत्ता आहे, इन्फ्लुएन्स आहे. जसं की ऍज अ बिझनेस मॅग्नेट, MAGNATE. बरेचसे बिझनेसमॅन असतात, त्यांना बिझनेस मॅग्नेट म्हणतात किंवा बिझनेस टायकून सुद्धा म्हणतात, राईट. देन थर्ड इज मॅग्निफाय. आता हा जो वर्ड आहे मॅग्निफाय, आपण जे ग्लासेस असतात, मॅग्निफाय ग्लासेस. फॉर एक्झाम्पल, आय एम वेअरिंग ग्लासेस. व्हॉट डू दिस ग्लासेस डू? दे मॅग्निफाय द विजन फॉर मी, राईट. सो मॅग्निफाय इज FY मीन्स टू मेक. हे जे सफिक्स आहे ना FY, याचं मिनिंग आहे मॅग्निफाय मधलं जे FY आहे दॅट इज टू मेक. सो आपण म्हणतो सिम्प्लिफाय. सो मॅग्निफाय म्हणजे मोठं करणे, सिम्प्लिफाय म्हणजे सिंपल करणे, राईट. अँप्लिफाय म्हणजे पण मोठं करणे, राईट. सो FY टू मेक. आणि मॅग, MAGN. सो याचं आहे टू मेक लार्जर, मोठं करणे, लार्ज. और मेक सीम लार्जर, मोठं करणे, मॅग्नस प्लस FY. फ्रॉम फॅसियो, टू मेक. ऍज इन मॅग्निफाय युअर प्रॉब्लेम्स, म्हणजे तुझे प्रॉब्लेम्स मोठे करतोयस तू. ऍज इन मॅग्निफाय युअर प्रॉब्लेम्स, तुझे प्रॉब्लेम्स मोठे कर. किंवा डोंट मॅग्निफाय युअर प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्स मोठे करू नकोस. देन मॅग्निफिसंट. सो मॅग्निफिसंट मीन्स मॅग्नस which is large plus FICC which is from fascio. Magnificent is something which is large and impressive, big and impressive, है ना. मॅग्निट्यूड, मॅग्नस प्लस द कॉमन नाउन सफिक्स TUDE. जसं आपण म्हणतो एम्प्लिट्यूड, ऍटिट्यूड, तसं मॅग्निट्यूड. ऍज इन फॉर्टिट्यूड. फॉर्टिट्यूड म्हणजे काय? करेज. मल्टिट्यूड म्हणजे काय? मल्टिट्यूड म्हणजे मल्टिट्यूड ऑफ इमोशन्स, बऱ्याचशा. ग्रॅटिट्यूड म्हणजे है ना एखाद्या विषयी कृतज्ञता, एटसेट्रा. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट विच इज वी हॅव 6 मॅग्नम ऍज ऑफ शॅम्पेन और वाईन, राईट. मॅग्नम ऍज ऑफ शॅम्पेन और वाईन. A large bottle. So magnum as of champagne आणि वाईनच्या संदर्भात याचं मिनिंग आहे लार्ज बॉटल, जनरली 2/5 ऑफ अ गॅलन. सो हे एक युनिट ऑफ मेजर आहे. 2/5 ऑफ अ गॅलन अशी एक लार्ज बॉटल शॅम्पेन किंवा वाईनशी असोसिएटेड वर्ड आहे. मॅग्नम ओपस. सो मॅग्नम ओपस इज एटिमॉलॉजिकली अ बिग वर्क
म्हणजे आपण म्हणतो की जसं फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर हॉलिवूडमध्ये, इफ वी कन्सिडर डिस्ने. सो आपण जर का बघितलं डिस्नेनी खूप बनवलेत, खूप ग्रँड मूवीज बनवलेत, लार्जर दॅन लाईफ मूवीज बनवलेत. सो वी से दॅट फ्रॉम द grand movies that Disney has produced so far, let's say Blu-ray remains to be their magnum opus, म्हणजे त्यांचं सगळ्यात इम्प्रेसिव्ह वर्क आतापर्यंतचं है ना. सो दॅट इज मॅग्नम ओपस. सो सगळ्यात फेमस वर्क, द ग्रेटेस्ट वर्क, ऍक्च्युली द ग्रेटेस्ट वर्क ऑर मास्टरपीस ऑफ अन आर्टिस्ट, एखाद्या आर्टिस्टचं असू शकतं, रायटरचं असू शकतं, कंपोजरचं असू शकतं, राईट. ओपस इज द लॅटिन वर्ड फॉर वर्क. सो द प्लुरल ऑफ ओपस इज युज्ड इन द इंग्लिश वर्ड ओपेरा. ओपेरा असतो ना, ते मूवी मध्ये बघितलं होतं ना आपण, दिल चाहता है मूवी मध्ये, त्या ओपेरामध्ये तो जो सीन होता, सो ती ओपेरा सिंगर दाखवली होती. सो ओपेरामध्ये इट इज प्लुरल ऑफ इंग्लिश वर्ड ओपस. एटिमॉलॉजिकली अ नंबर ऑफ वर्क्स, अनेक वेगवेगळ्या वर्क्सचं कॉम्बिनेशन. ऍक्च्युली अ म्युझिकल ड्रामा कंटेनिंग ओव्हरचर, है ना, सुरुवात त्याची. ओव्हरचर म्हणजे एक त्याचं बिगिनिंग पार्ट असतो, त्यानंतर सिंगिंग असतं अँड अदर फॉर्म्स ऑफ म्युझिक, दॅट इज मेनी म्युझिकल वर्क्स. द वर्क फॉर्म ओपेरो, ओपेरो मीन्स टू वर्क, ऑकर्स इन ऑपरेट. ऑपरेट मीन्स टू वर्क, कोऑपरेट, to work together, operator, one who works, etc. Let's take a look at next part, which is number 3, words. Okay, what is this? Words. So let's see what this is. Latin verbum. Verbum is word. So verbum हा जो root आहे त्याचं meaning of word. A verb is the important word in a sentence, right? Verb हा सगळ्यात महत्वाचा word आहे sentence मधला. Sentence मध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट असेल नसेल, पण वर्ब असल्याशिवाय सेंटेन्स असू शकत नाही. सो वर्ब इज द ऑक्सिजन. वर्ब इज द इम्पॉर्टंट वर्ड इन अ सेंटेन्स. वर्बॅटिम म्हणजे काय? वर्बॅटिम इज वर्ड फॉर वर्ड, अगदी शब्दशः, जसंच्या तसं, प्रत्येक शब्द जसाच्या तसा. वर्बॅटिम रिपोर्ट, सो जसाच्या तसा. वर्बल ending in the adjective suffix al. Verbal may refer either to a verb or to words in general. सो वर्बलचे दोन मिनिंग आहे. एक तर वर्बल म्हणजे वर्बच्या संबंधी किंवा ओव्हरऑल शब्दांशी संबंधित. सो अ वर्बल फाईट म्हणजे दोघांची फाईट झाली, म्हणजे मारामारी झाली, पण कशी ऍक्च्युली मारामारी नाही, शब्दांनी त्यांची फाईट झाली. सो वर्बल फाईट. ऑर इट मे मीन लूजली ओरल ऑर स्पोकन. सो वर्बल मध्ये ओरल ऑर स्पोकन रादर दॅन रिटन, है ना. सो आपण काय म्हणतो? वर्बल अग्रीमेंट. सो rather than written पेक्षाही about words, but oral or spoken. So verbal means oral or spoken rather than written. So verbal agreement or contract. Or describing people, right? Describing people, she is quite verbal. It may refer to a ready ability to put feelings or thoughts into words. That is verbal, being verbal. Working from verbal, can you add a common verb suffix to form a word meaning to put into words? So to put into verbs म्हणजे काय? आपल्याला वर्ब विचारलं ना, टू नी सुरुवात झाली आहे. एखाद्या गोष्टीला टू पुट इनटू वर्ड्स करणे म्हणजे काय? वर्बलाइज करणे. सो दिस इज वर्बलाइज. Let's take a look at next part, which is verbiage. So what is verbiage? Just wait 1 second. Yes, we have covered this, right? So let's take a look at this. Let's see what this is. Verbiage. So verbiage has two meanings. Verbiage is an excess of words. जास्ती अति प्रमाणात शब्द, खूप सारे शब्द. सच वर्बिएज, इतकं त्यांनी खूप भरपूर बोलला तो. सच वर्बिएज किंवा भरपूर बोलणं एखाद्याचं. ऑर अ स्टाईल ऑफ मॅनर ऑफ युझिंग वर्ड्स, एखाद्याची स्टाईल. मेडिकल वर्बिएज किंवा मिलिटरी वर्बिएज. सो आता यालाच जसं की एखाद्या क्षेत्रातली मॅनर ऑफ युझिंग वर्ड. सो मेडिकल वर्बिएज किंवा मिलिटरी वर्बिएज, याला एक वर्ड आहे ज्याला म्हणतात जार्गन. सो आता जसं की जे लोक आयटी फील्ड मध्ये काम करतात, है ना, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पीपल हु वर्क इन आयटी, सो दे हॅव गॉट देअर ओन जार्गन, राईट. They have got their own jargon. Then people who work in judiciary, they have got their own jargon. That is
using words associated with their certain field, or medical verbiage, military verbiage, information technology verbiage, like that. Roll on and on. What is roll on and on? Volvo. तुम्हाला Volvo bus माहिती आहे ना? You know Volvo bus, right? So how did this word come? So Volvo volutus is to roll. So ती बस काय होते? रोल होत असते ना. बस जाते म्हणजे काय? रोल होते. So the source of voluble. Voluble is the root. Volubleचं root आहे Volvo किंवा to roll is the root on which many important English words are based. Fine. So what are these? We are going to see that revolve, roll again, revolve, roll again and again, or keep turning round. है ना, गोल गोल फिरणं, revolve, revolution. So wheel काय करतात? Revolve करतात. The earth revolves around the sun. पृथ्वी सूर्याभोवती गोल गोल फिरते. The cylinder of a revolver revolves. है ना, त्या रिव्हॉल्व्हरचं जे सिलेंडर असतं ना ते रिव्हॉल्व होतं बघा. सो द प्रिफिक्स इज री. री मीन्स बॅक ऑर अगेन. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे कोणत्या वर्ड मध्ये रीचं मिनिंग बॅक आहे आणि कोणत्या वर्ड मध्ये रीचं मिनिंग अगेन आहे. when you say suppose you say the word recede. So in this recede याच्यामध्ये रीचं मिनिंग आहे बॅक. याच्यामध्ये रिसीड मध्ये रीचं मिनिंग आहे बॅक. आणि रिझेंटफुल म्हणजे जसं आपण म्हणतो खुन्नस, रिझेंटफुल किंवा खुनशी, याच्यामध्ये रीचं मिनिंग आहे अगेन. ओके, सो हे माहिती पाहिजे. आपण घेऊया नंतर. वेगवेगळ्या वर्ड्स मध्ये आहे री इज बॅक ऑर अगेन. So let's see. Let's move to the next part, which we have. The noun is revolution. आता रिव्होल्युशन गोल फिरणं. दुसरा एक रिव्होल्युशनचा शब्द आहे क्रांती. सो वन कम्प्लीट रोलिंग. सो कम्प्लीट रोलिंग झालं म्हणजे काय? सगळं नव्याने आलं. और बाय लॉजिकल एक्सटेन्शन काय? रॅडिकल चेंज. हे याचं फिगरेटिव्ह मिनिंग आहे. रॅडिकल मीन्स व्हॉट? खूप महत्वाचा. रॅडिकल मीन्स व्हेरी इम्पॉर्टंट. is one of the meanings of radical. There are other meanings also. A radical change of any sort. TV was responsible for a revolution in the entertainment industry. म्हणजे टीव्हीच्या आधी काय होते? रेडिओज होते. टीव्हीने काय केलं? क्रांती घडवून आणली. It was a revolution in the entertainment industry, especially political. So political revolution. So American revolution, French revolution, right? राज्य क्रांती. So क्रांती घडवून आणणं. The adjective revolutionary ARY introduces us to क्रांतिकारी. Revolutionary is क्रांतिकारी adjective. Us to a new adjective suffix ARY, as in contrary. Contrary to your ideas, I will propose something else. तुझ्या आयडियाजला अगदी विरुद्ध मी काहीतरी वेगळं सजेस्ट करतो. डिसिप्लिनरी. आय एम गोइंग टू टेक अ डिसिप्लिनरी ऍक्शन. सो मी तुझ्यावरती एक ऍक्शन घेणार आहे आणि दॅट इज डिसिप्लिनरी ऍक्शन असेल ती. ऍडजेक्टिव्ह आहे. स्टेशनरी NARY जे थांबलेलं आहे. दुसरं आहे स्टेशनरी STATIONERY. आपण जे स्टेशनरीचं साहित्य विकत घेतो दॅट इज स्टेशनरी. देन इमॅजिनरी. सो इमॅजिनेशन मधनं तयार झालेलं. डिसिप्लिनरी डिसिप्लिन करण्याकरिता एटसेट्रा. बट ARY इज समटाइम्स ऑल्सो अ नाउन सफिक्स. सो हे जे ARY आहे हे कधी कधी नाउन सफिक्स पण आहे आणि काही वेळा ऍडजेक्टिव्ह सफिक्स पण आहे. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. ऍज इन डिक्शनरी मध्ये काय आहे? हे नाउन सफिक्स आहे. कॉमेंटरी मध्ये ARY इज नाउन सफिक्स. बट in disciplinary, stationary and contrary it is adjective suffix. Let's take a look at next part, which is add different prefixes to Volvo to construct two more English words. बघूया आपण काय होऊ शकतं. रिव्होल्युशन, इव्होल्युशन, इन्व्हॉल्व. लेट्स सी what we get. We have 6 involve. Etymologically roll in. मला इन्व्हॉल्व करू नको. प्लीज डोंट रोल मी इन. याच्यामध्ये मला गुंतवू नकोस. सो रोल इन. आय डिडंट वॉन्ट टू गेट इन्व्हॉल्व. मला त्यामध्ये पडायचं नव्हतं खरं. नाउन इन्व्हॉल्वमेंट. ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. MENT ऍबस्ट्रॅक्ट नाउन. इन्व्हॉल्वमेंट. इव्हॉल्व म्हणजे काय? सो आपण म्हणतो इव्होल्युशन, उत्क्रांती. म्हणजे एखाद्या गोष्टीतनं दुसरी गोष्ट इव्हॉल्व कशी झाली, म्हणजे रोल आउट कशी झाली. ई मीन्स आउट. सो इटिमॉलॉजिकली रोल आउट दॅट इज आउट. ई मीन्स आउट. हेन्स टू अनफोल्ड. आपण म्हणतो अनफोल्ड कसं झालं, म्हणजे एखाद्या गोष्टीतनं दुसरं कसं इव्हॉल्व झालं. राईट. सो इव्होल्युशन मध्ये मी से डार्विनची इव्होल्युशनची थेअरी. सो
आपण म्हणतो एप्स पासनं man has evolved, right? So that is evolution. So apes unfolded themselves to man or gradually developed. हळूहळू डेव्हलप होणे. The final plan evolved from some informal discussions. म्हणजे काही इन्फॉर्मल डिस्कशन्स झाले, काही अनौपचारिक काही डिस्कशन झाले, त्यातनं फायनल प्लॅन इव्हॉल्व्ह झाला, तयार झाला, उदयास आला. The political party evolved from a group of interested citizens who met frequently to protest government actions. गव्हर्नमेंटच्या ऍक्शन्सला त्याच्या विरुद्ध प्रोटेस्ट करण्याकरता काही इंटरेस्टेड सिटीजन्स एकत्र मिळायचे, एकत्र जमायचे आणि त्यातनं पॉलिटिकल पार्टी इव्हॉल्व्ह झाली. सो बाय अनालॉजी विथ द फॉर्म्स डिराइव्ड फ्रॉम रिव्हॉल्व कॅन यू कन्स्ट्रक्ट. आता हा जो रिव्हॉल्व आहे, वर्ब आहे, कॅन यू कन्स्ट्रक्ट द नाउन अँड ऍडजेक्टिव्ह ऑफ इव्हॉल्व. सो नाउन काय येईल? इव्होल्युशन. नाउन येईल इव्होल्युशन आणि ऍडजेक्टिव्ह काय येईल? इव्होल्युशनरी. राईट? Evolutionary. Now let's take a look at next part, which is number 7, review of etymology. So पहिले आपल्याला दिले प्रिफिक्स, रूट किंवा सफिक्स. पहिले आपल्याला दिले प्रिफिक्स, रूट, सफिक्स. त्याच्यानंतर आपल्याला त्याचं मीनिंग दिलेलं आहे. सो पहिला फर्स्ट असणार आहे, फर्स्ट इज गोइंग टू बी this prefix, root or suffix, then its meaning, and then we have to give or write an English word. So prefix, meaning. So prefix or suffix, root, meaning. So like that. Laconia, Sparta. So English word is laconic. Laconicness. So let's say verboseness. मागच्या वेळेला आपण एक वर्ड घेतला होता tacitness. That is also fine. Ism. So ism is verbalism or laconicism. Anything will do. ITY. So ITY is, let's say, volubility. Then we have number 5. Number 5, EX, out. So we have the word evolve. English word is evolve. Then we have ENT. Let's say ENT, so eloquent. We can write this word eloquent. Then we have ENCE, noun suffix. Eloquence. Magnus, so let's say magnanimous. Then we have grandis, so grandiloquent. Then next is verbum, word. So verbum साठी word means verbatim or verbal. We can write verbal also or verbatim. Volvo, revolve. Garrulity, to chatter. Garrulity, आपण क्वालिटी समजा लिहिली, garrulity. So garruleo is to chatter. English word garrulity. Animus, magnanimous. Then we have FY. So let's say magnify. Next we have TUDE. So amplitude or magnitude. Opus. So opus work, magnum opus. Then we have opero. So let's say opera, which is plural of opus. AL. So this can be written as verbal.
Then we have IZE, verbalize. Right? Next, what we have here is number 20, re. So let's say revolution, revolution and revolutionary, right? Revolutionary, 21, revolutionary. And we have involve. Now, using the words, can you pronounce the words? So we have laconicity, laconicity. Then we have laconism, laconism. Next, we have laconicism, laconicism. Then eloquent, eloquent. Then eloquence, magniloquent, magniloquence, magniloquence, grandiloquent, right? Grandiloquent, grandiloquence, grandiloquence, verbosity, right? Verbosity, verbosity. Then volubility, volubility. Then garrulity. We have this word garrulity, garrulity. Then we have next 13 cogency. Cogency is the next word that we have. Magnanimous. Next word we have is magnanimous. Magnanimous. Then magnate. We have to elongate this word. Magnate. Magnum opus. Magnum opus. Verbatim. Verbatim. Verbal. Verbalize. Verbalize. Verbiage. Verbiage. Then revolve. Number 9, we have revolution. Revolution. So let's say revolution. Revolutionary. Revolutionary. Evolve. Evolution. Evolutionary. Then we have exercise. So exercise. In exercise, we are going to solve questions. As I always keep saying, this book is replete with a lot of questions, questions to test your own proficiency in the language, right? So this is ultimately a great vocab booster. So जितके जास्त आपण क्वेश्चन सॉल्व करत राहतो तेवढे आपल्याला हे वर्ड्स आपण हे करत राहून राहून persistently we keep on doing it, we assiduously keep on doing it, so it becomes a part and parcel of your thought process, right? You don't have to deliberately find words when you speak. So this book is greatest book of all times, be it for communication or for your verbal section for various competitive exams. Now we have laconicity, eloquence, magniloquence, verbosity, volubility. So आपण आता बघूया what we need to do. Let's take this. लॅकॉनिसिटी आपण म्हटलं तर लॅकॉनिसिटी मीन्स जे शब्द कमी वापरतात है ना. सो लॅकॉनिसिटी इज सी ग्रेट इकॉनॉमी इन स्पीच. सो वनचं जी, वनचं लॅकॉनिसिटीचं आहे जी. इलोक्वेन्स, इलोक्वेन्स कुठे आहे इलोक्वेन्स बघूया आपण. Okay, let's take a look at this third, magniloquence. Magniloquence आपण करूया. Floweriness. So magni means मोठ्या लेवल वरती, पण आता मोठ्या लेवल वरती म्हणजे कसं तर खूप आर्टिस्टिक वगैरे असं मोठेपणा दाखवणार. सो थर्डचं magniloquenceचं A, थर्डचं A. Verbosity is verbosity number 4. Verbosity is lot of words. Verbosity is wordiness, J. Verbosity is J. So here it is J. Volubility is fluency. Volubility is fluency, H. इथे H. सो इलोक्वेन्स मध्ये आपल्याला पुढे मिळेल वर्ड मिनिंग. आपण पुढचे काही वर्ड्स लेट्स सी. गॅर्युलिटी इज okay, let's take a look at this word here. Yes, incessant chatter with little meaning. Garrulity is B. So garrulity is B.
Then we have magnum opus. Magnum opus is see masterpiece, great artistic word, masterpiece D. So magnum opus is D. Seventh is D. Magnate is magnate is magnate is big wheel. Big wheel important or influential person. C. Magnate is C. रिव्होल्युशन आपण बघितलं होतं क्रांती पॉलिटिकल अपहिवल रॅडिकल चेंज एफ रिव्होल्युशन एफ इव्होल्युशन इज इव्होल्युशन येस ग्रॅज्युअल अनफोल्डिंग और डेव्हलपमेंट रोल आउट अनफोल्डिंग हा शब्द आहे त्याला किंवा डेव्हलपमेंट ई सो याचा आहे इव्होल्युशनचं ई आणि कोजेन्सी इज परसिव्हिव्हनेस थ्रू लॉजिक कीन माइंडेडनेस इन रिझनिंग के सो के so eloquence has to be fluency ease and or rapidity of speech h eloquence h h what happens is I'm very close to this, right? So I really cannot do it very fast. I have to hold myself back and then I have to look at it. So it takes a little time for me. If I go right there and start solving, it will be just supersonic speed. So fine. Let's take a look at further exercise. आपण हा केला आता. Can you work with the words again? So we have new set of words and let's laconism. So we have laconism is laconism we have pithiness or economy of expression word or phrase packed with meaning laconism is f verbiage आणि verbalize means to put into words word to verbalize something म्हणजे एखाद्याला शब्दांमध्ये व्यक्त करणं शब्दांमध्ये त्याला सांगणं verbalize तो 3 च a verbal verbatim 5 sorry 3 च a नाही सॉरी verbalize is b 3 च b to put into words okay 3 च आहे b right 1 च f 3 च b as in to put into words 5 च verbatim word for word a verbal let's say verbal कुठे आहे let's find out verbal is see referring or pertaining to or involving words oral rather than written is verbal h so verbals आहे h verbiage चा आपल्याला पुढच्या ह्याच्यात मिळेल verbiage yes using flossy flowery elegant or impressive phraseology no verbiage is ओके आपण बघूया ग्रँडिलोक्वेंट आहे ते verbiage आपल्याला इकडे मिळेल कुठेतरी verbiage causing resulting from radical change new and totally different okay I think we have let's find out we have another yes wordiness verbiage is j verbiage is j that's what I was looking for j है ना सो सगळ्यात शेवटी आहे ते verbiage चं मीनिंग verbiage means wordiness style or manner of using words type of words आता magnanimous 10 चं magnanimous so magnanimous is someone with big heart generous forgiving g magnanimous g then we have revolutionary so revolutionary is causing or resulting from radical change new and totally different revolutionary c so revolutionary is c evolutionary is we have
रिझल्टिंग or डेव्हलपिंग ग्रॅज्युअली फ्रॉम समथिंग. इव्हॉल्व्ह इव्होल्युशनरीचा कनेक्टेड वर्ड आहे इव्हॉल्व्ह. सो डी. Evolutionary is D. We have grandiloquent. Grandiloquent is using flossy, flowery, elegant or impressive phraseology. So grandiloquent is एकदम स्मूथ असे गुळगुळीत शब्द वापरणे, मोठे शब्द वापरणे, आर्टिस्टिक वर्ड्स वापरणे, उच्चभ्रू असे शब्द वापरणे, फ्लावरी खूप असे वर्ड्स वापरणे, दॅट इज ग्रँडिलोक्वेंट. सो 8th I. इलोक्वेंट इज इलोक्वेंटचा आहे एक्सप्रेसिव्ह, इमोशनली मुव्हिंग. इलोक्वेंटचं E. And then we have magnanimous G. Magnanimous G. Right? So this is how we have solved second exercise. Now, do you understand the words? Is laconicism characteristic of verbose speaker? See, आपण बघितलं verbose म्हणजे काय? Verbose is one who uses a lot of words and it is oral rather than written. So verbose is wordy. So हे तर लॉट ऑफ वर्ड्स आहे आणि लॅकॉनिसिझम म्हणजे कमी बोलणारा, कमी पण महत्वाचं. सो इट इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वर्बोज स्पीकर. Then second, does a magniloquent speaker use short simple words? No. We know that magniloquent speaker uses grand words, flowery language, flossy language, impressive language. So he doesn't use short simple words. No. Does a frog evolve from a tadpole? Yes, we know that tadpole पासना frog बनतो. So yes, third sir, yes. Next, is an eloquent speaker interesting to listen to? Of course, that is why he is called eloquent. So yes. Do verbose people use a lot of verbiage? Of course they use. That's why they are called verbose. Verbose, verbiage, they are connected. Is volubility characteristic of inarticulate person? No. Volubility is fluency. How can a fluent person be inarticulate? So this is no. Does verbosity show a careful and economical use of words? No. Careful and economical use of words means laconicity. So verbosity is exactly opposite. So no. Is a verbal person usually inarticulate? No. Then we have next, is a magnum opus one of the lesser works nahi, higher known works of a writer, artist or composer? So no. 10, is a magnanimous person selfish? No, magnanimous person is unselfish. Petty minded, क्षुद्र मनाचा, कोत्या मनाचा. Petty minded means कोत्या मनाचा असतो का तो? नाही. No. Can you recall the words? Let's find out. Here what we have, ग्रॅज्युअली अनफोल्डिंग, हळूहळू जे उघडत जातं, हळूहळू जे रूपांतरित होत जातं दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये. रिझल्टिंग और डेव्हलपिंग आपण म्हणतो त्याचा ऍडजेक्टिव्ह. सो इव्होल्युशनरी. देन वी हॅव कॉझिंग और रिझल्टिंग फ्रॉम, रॅडिकल चेंज, ऍडजेक्टिव्ह पाहिजे रिव्होल्युशनरी. नेक्स्ट वी हॅव इज क्वालिटी ऑफ कन्साइजनेस, है ना, संक्षिप्त बोलणं, कमी बोलणं, ब्रीफ, कन्साइजनेस, पिथी, इकॉनॉमिकल यूज ऑफ वर्ड्स. सो दिस इज laconism, or this is laconicism, or this is laconicity, or this is laconicness. 4 words: laconicness, laconicity, laconicism or laconism. Expressiveness in the use of words, eloquence. So here we have eloquence. Turn round and round, revolve, verb विचारलाय, revolve. Important person as in the commercial world, magnate, magnate, magnate. Then we have next word which is unselfish, generous, noble in motive, big hearted, forgiving, magnanimous, है ना. So we have this word magnanimous. Then we have using words easily, vocal, articulate, referring to or involving words oral rather than written, verbal. He is verbal about everything. Style of word usage, type of words, overabundance of words, verbiage, overabundance म्हणजे भरपूर शब्द वापरणारा, हे एक मिनिंग आहे. आणि दुसरं स्टाईल ऑफ वर्ड्स, आपण बघितलं की लॉयर्सची एक वेगळी वर्बिएज असते, मेडिकल सायन्स मध्ये वेगळी वर्बिएज असते, स्लँग
स्लॅंग म्हणतो jargon, jargon. Wordiness, quality of using excess words. Verbosity. So 10 is verbosity. Next we have 24 elegance in word usage. So elegance म्हणजे इथे इथे आपण म्हणतोय की असे मोठे मोठे उच्च शब्द वापरणं, मोठे मोठे शब्द वापरतो आपण म्हणतो आर्टिस्टिक, फ्लॉवरी, सो फ्लॉसीनेस. सो दिस इज मॅग्निलोक्वंट. एलिगन्स, मॅग्निलोक्वन्स. सो एलिगन्स, मॅग्निलोक्वन्स किंवा ग्रँडिलोक्वन्स. ग्रँडिलोक्वन्स. Then we have next quality of chattering on and on about trivia. लहानशा गोष्टींबद्दल भरपूर बोलणं or with little meaning. Garrulity. We have garrulity. Garrulity. Fluency and ease in speech. Fluency and ease in speech. Volubility. Volubility. And then we have word for word. Verbatim. Verbatim. Let's take a look at next part, which is 15, masterpiece. So masterpiece is nothing but magnum opus. Magnum, sorry, magnum, magnum, magnum opus. Sorry, my bad. Magnum, magnum. So magnum, magnum opus. Persuasiveness and forcefulness in speech or writing through closely reasoned logic. Cogency. Right? So here we have discussed again a lot of words, and we learned these ideas in the previous session, and today we solved a lot of exercises related to these words, right? So let's conclude the session. There is still a lot of content from this book, so we will explore that as well, because as I said, this book is a treasure trove of vocabulary, right? So आपण पुढे परत एकदा नेक्स्ट सेशन मध्ये लेट्स टेक अ लुक ॲट न्यू चॅप्टर, न्यू सेशन, और मे बी न्यू रूट वर्ड, and we will keep doing it. So I think you have realized that you have been evolving from someone who didn't know many words to someone who is now expert, who is now gaining an expertise in usage of words, right? So you are now evolving. Probably you have noticed it. You are now evolving from an amateur speaker to someone who has got a great word knowledge, right? So this is how this journey is beautiful. Keep doing it, keep taking notes, start solving exercises, learn the words, and have fun. So enjoy your learning. We will meet soon with new session. Till then, take care, stay safe. Thank you.